नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने अटक केल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. ठाणे शहरामध्ये देखील आज आम आदमी पार्टीच्या वतीने केजरीवाल यांच्या अटकेविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम आदमीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केलं आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आहे, त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात येईल असं देखील यावेळेस आम आदमी पार्टीच्या वतीने सांगण्यात आलं. ही अटक ही राजकीय द्वेषातून करण्यात आली आहे. न्याय प्रक्रियेचा हा भंग असल्याचं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. यावेळेस पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला. या घटनेचे परिणाम देशभरात काय होतात, राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या MPSC या स्पर्धा परीक्षांमध्ये ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केलं आहे. त्यांच्या या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या UPSC CDS 2023 या स्पर्धा परीक्षेत कुमार आर्यन देवळेकर यांनी ऑल इंडिया रँक 54 यश संपादन केलं आहे. तसंच MPSC राज्यसेवा 2022च्या स्पर्धा परीक्षेत चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी श्री धनंजय वसंत बांगर हे महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. कुमारी शमा अनुसे यांनी महाराष्ट्र राज्य मुलींमध्ये 11वा क्रमांक पटकावला असून ऋतुजा पवार, रेश्मा सस्ते, आशिष केनाथ यांनी देखील उत्कृष्ट यश संपादन केलं आहे. कुमार आर्यन देवळेकर यांची मिलिटरीमध्ये लेफ्टनंट पदावर आणि कुमार धनंजय वसंत बांगर यांची उपजिल्हाधिकारी तसंच कुमार शमा अनुसे यांची मुख्याधिकारी वर्ग क्रमांक 1 अशा पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेतील 76 विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींनी UPSC स्पर्धा परीक्षेत 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं आहे. तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचं अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्ष वास्तव्य होतं. तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थांच्या वतीने 42 एकरांच्या जागेवर प्रस्तावित 375 कोटींचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती, समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत दिले. अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली 108 फुटांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्यासोबत दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारांसाठी कुंजरबन हे जंगल यांचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पडत आहेत. या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी अक्कलकोट संस्थांची सुमारे 250 कोटीहून जास्त मूल्याची 42 एकर जागा सेवा स्वरूपात दिली आहे. या अनुभूती प्रकल्पाला सुमारे 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याला सर्व स्वामी भक्तांकडून स्वामी सेवा स्वरूपात हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा राहावा अशी इच्छा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी 1 रुपयापासून शक्य होईल त्या रकमेपर्यंत वर्गणी देण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं. सदरच्या प्रकल्पाला वर्गणी देणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी 9867391467 अथवा www.swamisamarthanubhuti.com येथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जी, तर अनुभूती हा प्रकल्प आपण लोकवर्गणीतून करणार आहोत. तर जसं पूर्वी मालोजीराजे दुसरे जेव्हा होते तेव्हा जसं समाधी मंदिराच्या काळीस जसं महाराजांनी चोळप्पा आणि बाळप्पांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलेलं आणि त्याच काळी जेव्हा त्यांनी डिरेक्टली महाराजांना किंवा मालोजीराजेंना सांगितलं असतं, आवाहन केलं असतं की मला समाधी मंदिर बांधून द्या, तर ते क्विकली बांधून झालं असं. तसंच आपण अनुभूती हा प्रकल्पाला पण लोकवर्गणीतूनच करणार आहोत आणि प्रत्येकाचा साठा इवन ₹1 असला तरी सर्वांची ती मदत म्हणूनच येणार आणि आपल्या हा प्रोजेक्टला खूप मदत होईल. मला वाटतं राजांचं एक थॉट प्रोसेस असा आहे की तिथे एक थोडंसं पणाने लोकांना रोजगार निर्मिती पण या प्रकल्पातनं व्हावी आणि हा डेव्हलपमेंट एंटायरली फॉर द सोसायटी बाय द सोसायटी अशा रीतीने म्हणजे लोकांकरिता निर्मित केलेला हा प्रकल्प अनुभूती व्हावा आणि तो सगळ्यांना म्हणून तर म्हणतोय की आपण स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स. सो तिथे आल्यानंतर प्रत्येकाला तो एक अनुभव आला पाहिजे की स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स म्हणजे इथे घडल्यानंतर इथे आल्यानंतर तो अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती यावी अशा दृष्टीने आपण अक्कलकोटमध्ये हा प्रकल्प 42 एकरवर निर्मित करत आहोत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने 10 ते 17 मार्च दरम्यान महिलांसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ती महोत्सव तलावपाळी येथे दिमागदारपणे संपन्न झाला. बचत गटाच्या महिलांसाठी व्यापक बाजारपेठ तसंच नारी शक्तीला व्यक्त होण्यासाठी उपलब्ध सांस्कृतिक व्यासपीठ, योग स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, आरोग्य शिबिर आणि विशेष आकर्षण ठरलेल्या अँकर जिंतूच्या पैठणीचा खेळ अशा बहुढंगी कार्यक्रमांची रेलचेल या निमित्ताने साजरी झाली. या निमित्ताने विविध क्षेत्रातल्या मान्यवर महिलांचा देखील सन्मान करण्यात आला. समारोप आणि बक्षीस समारंभासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका माधवी घारपुरे, सुप्रसिद्ध सिने निर्माते विजू माने, ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, हस्तकला या दुकानाचे मालक प्रवीण छेरडा, ॲडव्होकेट चेतन पाटील आदी उपस्थित होते. श्री राजेश मडवी आणि नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहणारे, ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे, शिवसेनेची भूमिका माध्यमांमध्ये अतिशय आक्रमकपणे मांडणारे शिवसेनेचे प्रवक्ते, ठाणे नगरीचे माजी महापौर माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने ठाणे नगरीचे माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते माननीय नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर, शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. ठाणे नगरीचे माजी महापौर, शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख श्री अमित जयस्वाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ठाणे महानगरपालिकेत प्रभावीपणे मांडणारे, शिवसेनेची भूमिका राष्ट्रीय आणि
राज्य स्तरावरच्या माध्यमांमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडणारे शिवसेनेचे प्रवक्ते ठाणे नगरीचे माजी महापौर श्री नरेशजी म्हस्के साहेबांना पुनश्च एकदा विभाग प्रमुख श्री अमित जयस्वाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे नगरीचे माजी महापौर शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री अभय किलके पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज बुलंद करण्यासाठी अहोरात्र झटणारे, सर्वसामान्य माणसांचा आवाज बुलंद करणारे माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना पुनश्च एकदा श्री अभय किलके पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सौरभ राव यांनी आज स्वीकारला. नव्या आयुक्तांनी ठाणे शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात नवीनतम तंत्रज्ञान आणि सुविधांचा समावेश करून शहराचं सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने प्रयत्न करेल. आयुक्त सौरभ राव यांनी विशेषतः ठाणेकरांच्या पाणी टंचाईच्या समस्येवर लक्ष केंद्रित केलं. ते म्हणाले, येत्या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येपासून सुटका प्रदान करणं हे आमचं प्राधान्य असेल, असं यावेळेस आयुक्तांनी सांगितलं. ठाणे हा एक अत्यंत डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीमध्ये काम करण्याचं मला जे दायित्व देण्यात आलेलं आहे तो माझ्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण दायित्व आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आव्हान आहे. आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीचा डायनॅमिझम, या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स, त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन. वी आर फॉर यू आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या 20 मार्च 2020 रोजी कोरोना काळात सुरू झालेल्या चळवळीला 1460 दिवस म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने वी आर फॉर यू आणि श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी शिबिरामध्ये विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये डेंटल सर्जनद्वारे तोंडाची तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञाद्वारे क्लिनिकल स्तन तपासणीसह स्त्रीरोग तपासणी, फिजिशियनकडून शारीरिक तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या. 30 ते 65 वर्ष वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांकरता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजक श्री किरण नागती यांनी केलं होतं. परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहर प्रमुख श्री हेमंत पवार, माजी नगरसेवक भास्कर पाटील, आयोजक किरण विष्णू नागते आदी मान्यवर उपस्थित होते. तुम्ही बघत असाल की किरण नागती, भास्कर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महिलांसाठी कॅन्सरचा जो कॅम्प आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. जवळजवळ 200 महिलांनी या आपल्या या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे जे टाटा हॉस्पिटलचा जो कॅम्प आहे गायनिकचा, त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व प्रकारच्या ज्या टेस्ट असतील कॅन्सरच्या, त्यासाठी त्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. वी आर फॉर यू या संस्था जी कोरोनाच्या काळात किरणनी चालू केली होती. अहोरात्र किरण या परिसरात किंवा या परिसरातील नागरिकांच्या समस्यासाठी अहोरात्र झटत असतो. म्हणजे दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, किंवा कुठच्या अनुषंगाने फोन आला की किरण आपली गाडी काढली आणि आपल्या रस्त्यावरती कोणालाही काय प्रॉब्लेम असेल, कुठच्याही नागरिकाला काय प्रॉब्लेम असेल, ह्या पूर्ण परिसरामध्ये म्हणजे नौपडा असेल, BKP असेल, मल्ला टॉकीज असेल, अगदी पाचपाकडीपर्यंत कुठेही असेल काही प्रॉब्लेम, तर किरण लगेच आपल्या बाईक घेतली का चालला, कोणाचा फोन आला का चालला. आणि त्याच माध्यमातून आज किरणनी या महिलांसाठी जो कॅन्सरचा जो स्कॅम उपलब्ध करून दिला आहे, जवळजवळ 200 ते 250 महिलांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेतलेला आहे. आदित्य प्रतिष्ठानला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून किरण नागती या भागामध्ये करतायत. आणि आज या ठिकाणी कर्करोग निदान शिबिर महिलांसाठी आयोजित केलेलं आहे. आणि महिला
हा कर्करोग निदान कसं करायचं यासाठी घाबरतात, परंतु त्यांना आव्हान केल्यानंतर या बऱ्याच महिला सकाळपासून आलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी खुशीने त्या ठिकाणी ते कर्करोग निदानाचं शिबिर आयोजित केले, त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी समाधान मिळावं आणि त्यांच्या पुढील जर काही असेल तरी सुद्धा आम्ही संपूर्ण किरण नागती सर असतील, आणखीन त्यांचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, त्यासाठी संपूर्ण सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल तर्फे या ठिकाणी जे शिबिर भरवलं आहे त्यांचं सहकार्य चांगलं आहे. नमस्कार, मी उज्ज्वला मोरे ठाणे येथे राहते. किरण नागती सरांनी हे जे शिबिर भरवलंय त्याचा तळागाळातल्या लोकांना फारच चांगला उपयोग होणार आहे. कारण स्त्रिया नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असतात. त्यानिमित्ताने म्हणजे सरांच्या जे आयोजित केलेलं आहे शिबिर, त्यानिमित्ताने स्त्रियांची एक चाचणी होत आहे. त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देते. अर्थातच आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेला खरं तर आज एक सलग 25 वर्ष कार्यरत असलेली सेवा देणारी संस्था झालेली आहे. पण 20 मार्च 2020 रोजी आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्याच माध्यमातून वी आर फॉर यू नावाची एक चळवळ आपण सुरू केली. खरं तर ती कोविडमध्ये कोरोना रुग्णांसाठी किंवा कोरोना काळासाठी केली होती, पण ती सुरू केलेली हेल्पलाईन आज सलग 4 वर्ष सुरू आहे. याचा मला माझ्या सेवेकरांसोबत जी सेवा देतोय त्याच्यासाठीचा सार्थ अभिमान आहे. त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आपण वेगवेगळ्या सेवा कोरोना काळात दिल्या, पण त्या 17 वेगवेगळ्या सेवा होत्या. दुर्दैवानं अस्थि विसर्जन सेवा सुद्धा तेव्हा द्यावी लागली. जवळजवळ 28 जणांचा अंतिम विधी सुद्धा त्यावेळेला करावा लागला. ते सेवेचं कार्य म्हणून आपण ते स्वीकारलं. आज 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून आपण बघतोय की कर्करोगाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. स्पेशली विशेषतः महिलांमधलं कर्करोगाचं प्रमाण हे भयानक वाढतंय आणि प्रत्येक वेळेला माझी माऊली, माझी भगिनी ती कुठेतरी लाजते, कुठेतरी घाबरते आणि तिला असं वाटतं नको, आपण कसं डॉक्टरकडे जायचं, कसं ते सांगायचं. त्याकरता आपण यावर्षी हा एक प्रण केला आणि ही एक वेगळी सेवा सुरू केली की कर्करोगासाठी आपण सेवा कार्य सुरू केलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने काल ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे ठाणे लोकसभा युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे सचिव श्री वरुण सरदेसाई हे उपस्थित होते. यावेळेस खासदार राजन विचारे यांनी आगामी निवडणुकीमध्ये जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तसंच काँग्रेस पक्षाचे नेते देखील उपस्थित होते. आमचे निष्ठावंत वाघ राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ आज युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेस या तिघांचा एकत्रित मेळावा पार पडला. आपण सारे त्याला उपस्थित होतात. आपण पाहिलं की सभागृहाच्या बाहेरपर्यंत गर्दी ही वाहत होती. युवकांची खूप मोठी फौज ही राजन विचारे साहेबांच्या पाठीमागे उभी आहे आणि जनता तर त्यांच्या मागे आधीपासून होतीच आणि त्यामुळे गेल्या वेळी त्यांचा जो विजय झालेला त्याहूनहीपेक्षा मोठा विजय येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते ज्या पद्धतीने ही संपूर्ण लढाई लढतायत, एक सामान्य शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे आणि त्यामुळे ते जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांच्या प्रचारार्थ बोलवतील आम्ही 100% सगळे इकडे येऊ. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, शिवसेना प्रवक्ते, माजी महापौर नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त लोढा रुस्तमची शाखा प्रमुख श्री प्रेमानंद भणगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना प्रेमानंद भणगे शाखा प्रमुख लोढा रुस्तमजी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया ठाणे नगरीचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री राजेश तावडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री राजेश तावडे यांच्या वतीने ठाणे नगरीचे माजी महापौर, शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, शिवसेना प्रवक्ते, माजी महापौर माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सचिन भोसले यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्यांचे प्रश्न तळमळीने मांडणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेणारे आंदोलक माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सचिन भोसले यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.